हां बाबा बोला. सावली, जरा तहसीलदार कचेरी तिथेच का? हां, जरा काही महत्त्वाचे पेपर्सवर सह्या करायच्यात. बरं ठीक आहे, मी लगेच येते. अहो क्षमाताई, मानवी स्वभाव आहे तो. चुका कोणाकडून होत नाही. अहो पण म्हणून घर सोडून जाणं बरोबर नाही ना. हे बघा सुशीलाताई, ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ना त्यांनीच हात उगारलाय माझ्यावर. तुम्हीच सांगा ना, कसा विश्वास ठेवू मी त्यांच्यावर? हे बघा, पण त्यांना पश्चाताप झालाय. पश्चाताप त्यांच्या डोळ्यात दिसतोय. प्रामाणिक आहेत ते. कित्येक वर्षांपासून मी हेच काम करतोय. माझ्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवा. पण त्यांना पश्चाताप झाला याच्यावर विश्वास कसा ठेवू मी? ताई, एक संधी तर द्या. अहो, तुमचा मुलगा त्याच्या बाबांची घरी वाट बघत असेल, त्याचा तरी विचार करा. क्षमा, मला खरंच माफ कर. अगं त्या दिवशी माझा ताबा सुटला. मी आईलाही स्पष्टपणे सांगितलंय की यापुढे असं काही चालणार नाही म्हणून. ते तुला आता काही बोलणार नाही. अगं मला एक संधी तर दे. हाताळायचा काय उपयोग? हे सगळं तुला आधी सुचायला हवं होतं. आता वेळ निघून गेली. अहो, असं का बोलताय? अख्खं आयुष्य पडलंय समोर. तुम्हाला मुलगा पण आहे. मुलाला बापाच्या प्रेमाची गरज पडेलच ना. हे बघा, त्यांना त्यांची चूक मान्य आहे. सुधारतील ते. हो ना, आणि तीच चूक सुधारण्यासाठी मी तुला सारखा फोन करतोय क्षमा. प्लीज आपण एकदा बोलूयात आणि आपल्यातली सगळी भांडणं संपून टाकूयात. पण तू काही केल्या माझा एकही फोन घेत नाहीये क्षमा. अहो क्षमाताई, हे दिवसाला कितीतरी अशा केसेस बघतात. बायकांना मारणारे नवरे, दारू पिऊन धिंगाणा घालणारे नवरे हे पाहिलेत त्यांनी. अहो पण क्षमाताई, तुमच्या बाबतीत जरा वेगळं आहे. अहो तुमच्या नवऱ्याने चूक केली आहे, पण एवढी मोठी नाही. तुमचा नवरा खरंच खूप चांगला आहे. आणि हे बघा, चूक मान्य करायला ना हिंमत लागते, आणि ती हिंमत त्यांनी दाखवली आहे. आम्ही तुम्हाला खूप समजावलंय. आता निर्णय तुमचा आहे. ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा.